परिषद पंचायत समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रियेला सकाळी 7:30 वाजल्यापासून प्रतीक्षा सुरू झाली. बाबळगाव या ठिकाणी तुम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे, काय प्रतिक्रिया आहे? अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया आहे. मतदानाचा दिवस हा सर्वांसाठी फार महत्त्वाचा असतो. आम्ही कुटुंबीय म्हणून आमचा मतदानाचा अधिकार आज बजावलेला आहे. हेच आवाहन करेन सगळ्यांनी आपापले मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा, लोकशाही मजबूत करावी. येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्या परिसरामध्ये आपल्याला काय सर्वांगीण विकास हवा आहे, सगळ्याच पक्षांनी आपापली भूमिका इथं मांडलेली आहे. सर्व पक्षांनी आपापले जाहीरनामे लोकांसमोर ठेवलेले आहेत. शांत मनानेच येणाऱ्या काळासाठी विकास जो जास्त चांगल्या पद्धतीने करू शकेल, काय लोकांचा अनुभव मागे राहिलेला आहे आणि पुढे काय करायचं आहे, हा विचार करून मतदानावर लोकांनी सहभागी व्हावा असंच आम्ही आवाहन करेन. कुठेतरी 9 वर्षानं हे सगळ्या निवडणुका लागल्या, त्यामुळे मतदानाचा टक्केवारी वाढण्यासाठी याचा कुठंतरी परिणाम होईल? नाही, जरूर होईल. कारण काय गेली 4 वर्ष प्रशासक कारभार असल्यामुळं लोकांना जी काही गैरसोय झाली, आपला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्याची कामं करण्यामध्ये, आणि ह्यावेळेस लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिसतोय की ह्या निवडणुकीमध्ये टक्केवारी चांगली होईल, मतदान देखील सगळ्या बूथवर चांगलं होईल. निवडणूक आयोगाने चांगल्या व्यवस्था केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांची कुठं अडचण होणार नाही. आता तर बहुतेक ऑनलाईन पद्धतीने देखील आपापले नावं कुठं आहेत हेही तपासता येतं, अशी एक लिंक माझ्यापर्यंत आज आली. त्यामुळं मतदान केंद्रावर येण्यापूर्वीच लोक नीट बघू शकतात की कोणतं मतदान केंद्र. कधी कधी मतदान केंद्र बदलले जातात. आता ह्या निवडणुकीमध्ये आमच्याही घरामध्ये मतदान केंद्र बदललं गेलं की अर्धा कुटुंब एका बूथवर आहे, दुसरं अर्धं कुटुंब आमचं दुसऱ्या बूथवर आहे. त्यामुळे आम्ही तपासून आपापल्या बूथवर येऊन सगळ्यांनी नीट मतदान केलेलं आहे. खरं म्हणजे ग्रामीण मतदारसंघाची तुमच्याकडे जबाबदारी होती, काय परिस्थिती राहणार आहे? प्रचारात देखील आघाडीत होतात आपण. आम्ही फक्त एवढंच मानलं की मागच्या 2017ला जेव्हा निवडणुका झाल्या होत्या, जे सत्ताधारी आज कार्यान्वित कारभार करतायत, त्यांच्या माध्यमातून जी अपेक्षा लोकांना त्या काळामध्ये त्यांनी दिली होती, आश्वासनं त्यांनी दिली होती, ती मात्र पूर्ण होताना आम्हाला पाहता मिळाली नाही. तेच आम्ही सगळे मुद्दे लोकांसमोर ठेवले. आम्ही कुठंही कुणावर व्यक्तिशा बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोललो. आमचा अजेंडा येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय आहे, रखडलेली कामं असतील, जे लाभार्थी असतात ज्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोचल्या नाहीत, याद्या बऱ्याच आल्या, अनाऊन्समेंट बऱ्याच आल्या, पण लाभ मात्र लोकांपर्यंत पोचला नाही. कुठेतरी प्रशासकीय कारभारामध्ये तो अडकलेला आहे. त्याला खुला करण्यासाठी आम्ही ह्यावेळेस लोकांना आवाहन केलं आणि आम्हाला माहिती आहे, वाटतं की लोक आमच्या बाजूनं उभे राहतील. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर.